या राज्याचे ऊर्जामंत्री तथा मुख्यमंत्री विधान भवनामध्ये सांगतात, प्रेसमध्ये सांगतात, याची सक्ती नाही, पण त्यांच्याच एजन्सीच्या मार्फत हे स्मार्ट मीटर विनापरवाना त्या कुटुंबामध्ये न सांगता गोरगरीब जेव्हा पोटाची खळगी भरायला शेतात कामाला जातात त्यावेळेस येऊन हे स्मार्ट मीटर बसवून त्या ठिकाणी एक प्रकारचा अन्याय या लोकांवर करण्याचा प्रयत्न करत आहेत. काल इथं बाजार लाईनमध्ये ज्यांची बाकी आहे थकबाकीच्या नावाखाली जुने मीटर काढून नवे मीटर बसवण्याचा घाट केला. इथं मोरे साहेब आहेत, त्यांची टीम आहे, एजन्सीची लोक आहेत. मोरे साहेब, तुमची काय गरज आहे एजन्सीच्या लोकांबरोबर करायला? तुम्ही दलाली करताय का त्या एजन्सीवाल्याची? मग काय गरज आहे तिथं तुम्ही ते मीटर बसवायला तुम्ही का गेला होता स्वतः? जर तुम्ही स्वतः उपस्थित राहून मीटर बसवलेले असतील तर आजच्या आज ते सगळे मीटर काढून घ्या, अन्यथा ते सगळे मीटर फोडले जातात. लक्षात ठेवा, मी स्मार्ट मीटर बद्दलची सक्ती चालणार नाही. ज्याची परवानगी न घेता हे स्मार्ट मीटर बसवलेले आहेत त्या सगळ्यांनी स्मार्ट मीटर काढून टाकायचे. ही स्मार्ट मीटरची सक्ती असलेला आम्हाला एखादं कागद दाखवा, एखादा शासन निर्णय दाखवा. अब्जावधीचं टेंडर या स्मार्ट मीटरचं निघालं, जे 500 रुपयाला मिळतं त्याचे 3-3 हजार रुपये तुम्ही आम्हाला बिलामध्ये नंतर लावणार आहात. हा कुठला घोटाळा आहे? एकीकडे अदानी अंबानी यांची पोटं भरायची